यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा गौरव आणि अशीच एक स्त्री शक्ती आज आपल्याबरोबर आहे. आपल्याबरोबर आहेत अनुराधा कुलकर्णी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू रेवती. सुरुवातीला मी एक श्लोक म्हणते आहे. देवी सुरेश्वरी भगती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्ता तव पद कमले, जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. तुम्ही देवीच्या श्लोकांनी सुरुवात केली आहेत आणि नवरात्र उत्सवसुद्धा चालू आहे. हो. तर तुमच्यासाठी नवरात्र म्हणजे काय? नवरात्र म्हणजे आपल्या हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात. त्यातलाच नवरात्र हा जो सण आहे, नवरात्री हा सण अत्यंत आनंद, उत्साह, चैतन्य निर्माण करणारा सण आहे असं मला वाटतं. त्यातलीच एक महत्त्वाच्या सणाबद्दल म्हटलं तर स्त्री शक्तीचा जास्त याच्यामध्ये पूजा केली जाते. स्त्री शक्ती म्हणजे की तिच्यामध्ये सगळ्या जगताला सांभाळ करण्याची तिच्यामध्ये शक्ती आहे. पण प्रत्येक स्त्रीनेही स्त्रीचा आदर केला पाहिजे आणि तिचा आदर करून तिची पूजा केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं की स्त्रीने सुद्धा स्त्रीचा एकमेकींचा आदर केला पाहिजे यात असं मला मनापासून वाटतं. अगदी खरं आहे. आणि असं झालं तर स्त्रिया नक्कीच पुढे जातील. नक्की नक्की नक्की. तुमचं बालपण कसं होतं? तुम्ही संगीतात आता आहात. हो. लहानपणापासून आवड होती? लहानपणापासून माझं माहेर नाशिकचं आणि नाशिकमध्ये आम्ही पंचवटी एरियामध्ये गोदावरीच्या किनारी आमचा वाडा होता, गायधनी वाडा. त्या वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं. वाड्यामध्ये संगीतमय वातावरण असं होतं. आमचे जे मालक होते श्री गायधनी, ते स्वतः उत्तम बासरी वादक, त्यांची मुलगी उत्तम तबला वादक होती, ते स्वतः उत्तम गायचे. त्यामुळे वातावरण वाड्यामध्ये संगीतमयच होतं. आणि मला आईने साधारण तिसरीला असताना मी गाण्याच्या क्लासला जायला लागले. तर तेव्हा कशी पद्धत होती की रोज क्लास असायचा आणि 20 रुपये फी. आणि क्लास मी घरी आले गाण्याच्या क्लासहून की जे क्लासमध्ये शिकवले ते कंपल्सरी म्हणून दाखवायचं. माझ्या वडिलांना फार गाण्याची आवड. माझे आजोबा उत्तम मृदुंग वाजवायचे आणि दत्तात्रयांचं उपासक होते ते मोठे. तर आमच्या घरात म्हणजे पारंपरिकच आहे गाणं. माझे आजोबा, आमच्या घरी दर गुरुवारी आरती असायची, त्याच्यात मृदुंग वाजवायचे आजोबा. आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 1 तास आमच्याकडे आरती चालायची. असं आमचं म्हणजे घरातच गाणं असल्यामुळे. आणि मग ती जी बंदिश किंवा काय जे शिकवलेलं असायचं, शास्त्रीय संगीत मी शिकले. माझ्या गुरु स्वर्गीय शकुंतला जोशी यांच्याकडे मी गायनाचे, शास्त्रीय संगीताचे पहिले धडे घेतले. नंतर मग M.Com माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मग जसं जसं शिक्षणात पुढे गेले तसं थोडंसं गाण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणण्यापेक्षा तो बंद झाला. आणि आमच्या मॅडम पण थोड्याशा आजारी पडल्या होत्या. मग माझं लग्न झालं. M.Com झाल्यानंतर लग्न झालं. मग कल्याणला आल्यानंतर मी गाण्याच्या क्लासच्या शोधात होते. तिथे सौ मीरा जोशी यांच्याकडे मी थोडंसं गाणं शिकले. नंतर माझी मैत्रीण मनीषा साने हिच्याकडे मी थोडेफार रोज एक आठवड्यातून 1-2 वेळा वगैरे शिकायला जायचे. नंतर असं माझं थोडं टचमध्ये होते. पण मी नंतर शास्त्रीय संगीताकडे न वळता सुगम संगीताकडे, कारण लग्नानंतर माझ्या मिस्टरांचा शिवाई ते नवलाई हा ऑर्केस्ट्रा म्हणजे मराठी वाद्यवृंद होता. ऑर्केस्ट्रा नाही म्हणता येणार, मराठी वाद्यवृंद होता. त्याच्यात मी गायिका म्हणूनच होते. आणि आमचे वेगवेगळे कार्यक्रम असायचे, गणपती, नवरात्र, वेगवेगळे शोज. त्याला आम्हाला साबीर शेखांचा खूप मोठा पाठिंबा होता आणि खूप प्रोग्रॅम केले, खूप सत्कारही झाले. 2008 साली मी सारेगमप लिटिल चॅम्पच्या जेव्हा शान वगैरे जे शान अलका याग्निक वगैरे होते यांच्या कल्याण सेंटरसाठी मी परीक्षक म्हणून नेमले गेले होते. तो खूप माझ्या जीवनातला म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण होता. तर अनेक शाळांमधून मग म्युझिक टीचर म्हणून लागले. कल्याणमध्ये पण माझे बरेच विद्यार्थी घडवले मी.
तर सुगम संगीताकडे जास्त ओढा होता. मग मी बदलापूरला आल्यानंतर मात्र पूर्ण शास्त्रीय संगीताचे शिक्षण शिकवायला सुरुवात केली होती. मग तेव्हा श्री यशोधन बापट यांच्याशी ओळख झाली. मग माझी तेव्हा पूर्ण शास्त्रीय संगीताच्या एक्झाम नव्हत्या झालेल्या. मग त्याने थोडंसं पाठपुरावा केला की तुमचा आवाज एवढा चांगला आहे तर तुम्ही शास्त्रीय संगीताच्या परीक्षा पूर्ण करा मॅडम ताई. म्हणून त्याच्या सहाय्याने त्या पूर्ण झाल्या. नंतर मग असं म्हणजे माझी संगीताची जडणघडण होत गेली थोडी. नंतर संगीतातले गुरु म्हटलं तर माझे त्यावेळेला मीरा जोशींकडे शिकले शास्त्रीय संगीत. नंतर मग मनीषा सानेंकडे शिकतच होते. ती मैत्रीणच होती असल्यामुळे आमच्याकडे अशा मैफिली चालायच्याच. आणि मग नंतर नाथा किंजवडेकर म्हणून एक आमच्याबरोबर तबल्याला असायचे. तर मग त्याने मला सांगितलं की तू गाण्याचे क्लास का नाही घेत. मी म्हटलं अरे मी परफॉर्म करते, मी गाण्याचा विद्यार्थी घडवू शकेन की नाही माहिती नाही. तर म्हणे तू सुरुवात तर कर. मग एक विद्यार्थिनी त्यानेच मला आणून दिली आणि मग तिला मी सांगितलं की मी पेटीच्या सुरावर शिकवेन फक्त तुला, आणि मी जसं सांगेन तसं तुला जितकं कळतं आहे तितकं त्याप्रमाणे तिला ते आवडायला लागलं. मग त्याप्रमाणे त्यानुसार माझ्या संगीत क्षेत्रातल्या विद्यार्थिनी वाढत गेल्या. म्हणजे एक की ते माउथ पब्लिसिटीसारखं थोडक्यात झालं. आणि मग मी सुगम संगीतातल्या परीक्षेला बसवायला लागले मुलांना. त्यामध्येही मला श्री समर्थ शारदा संगीत विद्यालयाचे जे म्हणजे मेन श्री रानडे सर आहेत, श्रीकांत रानडे सर यांनी खूप मुलाचं मार्गदर्शन मला केलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सेंटरला मी परीक्षेला बसवायचे. असं करत करत मग आम्ही 16 वर्ष मी कल्याणमध्ये होते. मग तिथून मग बदलापूरला आल्यानंतर मी कल्याणच्या शाळांमध्ये डोंबिवलीच्या शाळेमध्ये SP जोशी शाळेतही मी म्युझिक टीचर म्हणून होते. असं 4 शाळांमध्ये 5 शाळांमध्ये ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टीवर मी म्युझिकचे क्लासेस घेत होते. नंतर मग इथे बदलापूरला आल्यानंतर सौ वर्षा भावे यशोधनच्या ओळखीमुळे, यशोधन सरांच्या ओळखीमुळे मी वर्षा भावेंकडे गेले. वर्षा मावशी माझी मावशीच म्हणते मी तिला. तिच्याकडे चाइल्ड सायकॉलॉजीचा कोर्स केला. मग त्यातून लहान मुलांना गाणं कसं शिकवायचं, त्यांचं होऊन शिकवायचं, त्यांच्यामध्ये गाण्याची आवड कशी निर्माण झाली, म्हणून मग ती पण माझी खूप मोठी गुरु आहे. नंतर मग त्याच्याच ओळखीने मला तेलंग सरांनी खूप चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं शास्त्रीय संगीतामध्ये. श्री भरत तेलंग कल्याणलाच असतात ते. त्यांच्याकडेही थोडे दिवस शिक्षण घेत होते मी. आणि नंतर आत्ता सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे, पण पंडित गजानन बुवा जोशींची नात जी आहे पल्लवी जोशी यांच्याकडे मी आत्ता गायकी शिकते आहे, पण लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहे. पण परत सुरुवात करणार आहे. असं थोडक्यात चालू आहे. जे मला येतं शास्त्रीय संगीत ते त्याचा प्रसार आणि प्रचार माझ्या परीने करत असते. तुमची संस्था आहे, गाण्याचं विद्यालय आहे शारदा संगीत श्री शारदा संगीत आणि कला अकादमी. तर त्याबद्दल काही? ही शासनमान्य संस्था आहे. 2009 साली मी आणि यशोधन बापट सर आम्ही दोघांनी मिळून तो विचार अंमलात आणला. पण त्याला पूर्णपणे सहकार्य किंवा मुलाचं मार्गदर्शन आम्हाला ते गुरुकृपाच म्हणायची. श्री परमपूज्य बापट गुरुजी, वासुदेव वामन बापट गुरुजी यांच्या प्रेरणेने ती आम्ही संस्था स्थापन केली. अखिल भारत त्याच्यामध्ये आम्ही शास्त्रीय संगीत शिकवतो. त्यात मुंबई भारती विद्यापीठ परीक्षांना आम्ही बसवतो विद्यार्थ्यांना. तसेच टेंबेस्वामी श्रीमद टेंबेस्वामी महाराजांचे जे काही निवडक स्तोत्र आहेत त्याच्यावर आम्ही आधारित CD म्हणजे केली आहे. ती संपूर्ण दुर्गा सप्तशतीवर आधारित देखील CD आपल्याकडे आत्ता उपलब्ध आहे. त्यामध्ये आपले विद्यार्थीसुद्धा गायलेले आहेत. त्याचबरोबर आचार्य शंकराचार्य यांची जी काही स्तोत्र आहेत तीसुद्धा ध्वनिमुद्रण आपलं झालेलं आहे. बालसंस्कार वर्ग, वृद्धाश्रमामध्ये जाऊन संगीत सेवा, नंतर आणखीन बरेच काही उपक्रम. 2015 साली आम्ही आमच्या संस्थेअंतर्गत चित्रकला स्पर्धा भरवली होती. शालेय चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय ठेवली होती. ती पण उत्तम पार पडली. अशा अनेक उपक्रम आम्ही, आणि मुख्य म्हणजे महिन्याच्या दर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी आपण सामगायनासारखा एक कार्यक्रम ठेवतो आणि आपल्या संस्थेअंतर्गतच. त्याच्यात आम्ही मोठे मोठे गायक, आदित्य मोडक, वर्षा भावे,
नंतर पल्लवीताईंचं गाणं, असं आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो. शास्त्रीय संगीताच्या सध्याच्या वाटचालीविषयी तुमचं काय मत आहे? शास्त्रीय संगीत, मुळात संगीत हे अजरामर आहे. ते गायन असो, वादन असो, नृत्य असो, कोणताही कलाकार म्हणजे जो शिकतो गायन, वादन, नृत्य किंवा कोणतीही कला, तो त्या कलेचा उपासक असतो असं मला वाटतं. तर शास्त्रीय संगीताचा विचार केला तर ते मूळ संगीत आहे. म्हणजे स्वरांची भाषा कशी शिकावी, सारे ग म प ध नि सा, त्या स्वरांची ओळख ज्याला चांगली जमते, म्हणजेच त्यातले कोमल स्वर, तीव्र स्वर, त्याची बैठक ज्याची उत्तम आहे, त्याला शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हे उत्तम येतं. पण मूळ पाया त्याचा शास्त्रीय संगीताचा खूप छान असला पाहिजे, तरच त्याला ते बाकीचं संगीत पण खूप छान प्रेझेंट करता येतं. दुसरी गोष्ट, कोणतेही संगीत असं वाईट आहे असं नाही मी म्हणत. आपण स्वरांचा जितका रियाज करू तितके आपले गाणं समृद्ध होत जातं असं मला वाटतं. आपल्याला आपल्या कलेतून स्वतःला आनंद मिळाला की तो आपण दुसऱ्यालाही खूप छान पद्धतीने देऊ शकतो असं मला वाटतं. सध्याच्या गाण्यांमध्ये फ्युजन खूप जाणवतं, म्हणजे लिरिक्सपेक्षा जास्त म्युझिक असतं, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे फ्युजन पद्धतीबद्दल? फ्युजनसारखे प्रयोग उत्तम आहेत, परंतु मला असं वाटतं की मूळ चालीला, म्हणजे त्या कोणतंही गाणं, म्हणजे पूर्वी लता दीदींनी गायलेलं, आशा भोसलेंनी गायलं, त्या मूळ चालीला धक्का न देता जर त्याचं फ्युजन केलं तर ते ठीक आहे. पण अतिशय म्युझिकचा भरणा आणि शब्द कमी आणि व्हल्गर शब्द ते बरोबर वाटत नाही असं मला वाटतं. म्हणजे हे माझं मत आहे. फ्युजन करावं पण गीताला धक्का न लावता जुन्या गाण्यांना, असं मला वाटतं. फ्युजन वाईट आहे असं नाही म्हणायचं मला. सध्या संगीत क्षेत्रात सुद्धा परफॉर्मन्सवर खूप भर दिला जातो असं वाटतं? हो, परफॉर्मन्सवर जास्त भर दिला जातो, परंतु त्यातून काही गोष्टी चांगल्या पण घडतात. की परफॉर्मन्स करता करता त्या मुलाचा सूर जरी महत्त्वाचा, ॲक्च्युली कसं आहे, प्रत्येक मुलाचा सूर बघितला पाहिजे असं मला वाटतं. त्या सुरांवरच गाणं हे कशावर अवलंबून असतं? सूर, तुमचा सूर आणि लय, ताल. म्हणजे जेवढा तुमचा सूर जितका महत्त्वाचा आहे तसा ताल पण तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि आत्ताच्या ह्या काय रियालिटी शोमधून लहान लहान मुलं उत्तम तयार होतातच आहेत, नाही असं नाही. पण त्यांच्या म्हणजे मला ही थोडीशी तक्रार नाही, मला खंत अशी वाटते की आईवडिलांचा पेशन्स नसतो. माझा मुलगा आत्ता शिकायला लागला तर लगेच 8व्या-9व्या वर्षी त्याने लिटिल चॅम्प किंवा याच्यामध्ये परफॉर्म करावं किंवा त्याने भाग घ्यावा आणि त्याच्यात त्याला जिंकून यावा, असं मुलांपेक्षा आईवडिलांचा जास्त मला वाटतं की त्यांचा पेशन्स नसतो. त्यामुळे मग मुलं पण तशीच थोडंसं करतात, असं की नाही मी पण जिंकलं पाहिजे थोडंसं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा तुमच्या गाण्यांवर परिणाम झाला आहे, कार्यक्रमांवर किंवा नाही? पुष्कळ म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये अनेक संकट आली, पण त्याचा गाण्यावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. माझा शोमध्ये मी गाण्याला उभी राहिले की गाणं उत्तमच व्हायचं. म्हणजे पूर्वी शिवाई ते नवलाई म्हणजे शतकांच्या यज्ञातून, हे हिंदू नृसिंहा, ही गाणीसुद्धा मी लीलया गायचे. असा आमचा, आणि तेव्हा गिरेगाव, मुंबई, आउट ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर वगैरे इथेही आमचे शोज व्हायचे. बाबासाहेब पुरंदरेंचे आम्हाला शाबासकी मिळालेली आहे. त्यामुळे त्यावेळेला असं वाटायचं की आपण ही जी गाणी गातो याच्याने स्फुरण मिळतं आम्हाला खूप चांगलं. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक जीवनात अनेक संकट आली पण त्याचा परिणाम मी होऊ दिला नाही माझ्या गाण्यात, आणि तसंच असावं. दुसरी गोष्ट म्हणजे मला इथे एक छानसं उदाहरण द्यावंसं वाटतं की नटसम्राट बालगंधर्वांच्या मुलीचं निधन झालं होतं आणि त्यांचा मानापनांचा प्रयोग चालू होता, पण त्यांनी त्या प्रयोगामध्ये उत्तम काम केलं. त्यांना ती बातमी आधी कळली होती, पण त्यांनी त्या प्रयोगावर त्याचा परिणाम होऊ दिला होता. दुसरी गोष्ट, स्वरश्रेष्ठ सौ आशा भोसले यांचं पण आपण उदाहरण देऊ शकतो की अनेक संकटं आहेत त्यांच्या जीवनामध्ये, खूप आपण म्हणजे आपल्याला माहिती पण आहेत, पण त्यांनी त्यांच्या गाण्यावर त्याचा परिणाम निवडून
सुरुवातीला, की एकदा गाण्याला उभ्या राहिल्या की त्या ते सगळं विसरून जातं. आणि तसं होऊ देऊ नये प्रत्येक कलाकाराने, असं मला वाटतं. कारण प्रत्येक कला ही आपण जेवढा आनंद घेऊ तेवढाच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अगदी खरं आहे. काळानुरूप संगीतात काय बदल होत आहेत, म्हणजे पूर्वीचं संगीत आणि आत्ताचं संगीत? पूर्वीचं संगीत हे शास्त्रीय संगीतावर आधारित होतं मला असं वाटतं, आणि आताचंही आहे, पण त्याच्यात सरगमचा वापर करून उलट ते आत्ताचं जे आधुनिक संगीत आहे ते आत्ताची तरुण पिढी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते आणि त्याचं कौतुक वाटतं आणि ते त्यांनी करत राहावं. उलट मोठ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी ते करत राहावं. त्याच्यामध्ये मॉड्युलिटी केली तर ते आणखीन छान वाटेल. पण शास्त्रीय संगीताचं बेस ठेवावा असं मला वाटतं. तुम्ही कार्यक्रमांमध्ये गाण्यांची निवड कशी करता? प्रत्येक प्रसंगानुरूप असतं ते. तसं म्हणजे उदाहरणार्थ नवरात्रीचा प्रोग्राम असला तर साधारण देवीची गाणी वगैरे जास्त घेतो आपण. नंतर त्याचा क्रम लावलेला असतो. साधारण स्लो लयीची जी गाणी असतात ती आधी घेतली जातात, मध्य लयीची गाणी मध्यंतरांच्या आधी घेतली जातात, मध्यंतरानंतर जरा द्रुत लयीत गाणी घेऊन शेवटी भैरवीने शेवट असतो. असा साधारण प्रत्येक कार्यक्रमानुसार, आता एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा लग्नासाठीची गाणी असतील तर आपण त्या प्रसंगानुरूप गाण्यांची निवड करते. गाण्यांमधली आशय घनता कमी होत चालली असं वाटतं तुम्हाला? आशय घनता कमी होत चालली असं नाही मी म्हणता येणार. प्रत्येक गीतकार हा स्वतःच्या अनुभवातून शिकत असतो किंवा त्याला जसं सुचतं तसं तो लिहित असतो. पूर्वी कसं व्हायचं की प्रसंग गीतकाराला माहिती असायचा किंवा तिथली परिस्थिती माहिती असायची आणि त्याला गाणं ऑफर केलं जायचं की हा असा प्रसंग आहे तर याच्यावर आपल्याला गाणं लिहायचं आहे. त्यामुळे पूर्वीच्या गाण्यांना एक भावना होत्या. ती गाणी आत्ता जरी लावली तरी आपल्याला सुंदर वाटतात ऐकायला. आत्ताची गाणी वाईट आहेत असं नाही मला म्हणायचं, पण त्याच्यात भावना थोड्याशा कमी वाटतात मला. तर उदाहरणार्थ पूर्वीचं जे साफा बोले ना, साफा चाले ना, साफा खंत करे काही केल्या फुले ना, साफा बोले ना, हे गाणं ऐकताना इतकं सुंदर वाटतं की त्या गीतकाराने लिहिलं आहे ते आपल्या मनापर्यंत डायरेक्ट भिडतं ते. म्हणून असं हेच माझं मत आहे, बाकी दुसरं काही नाही. तुम्ही घर आणि तुमचा व्यवसाय ह्याची सांगड कशी घालता? सांगड म्हणण्यापेक्षा व्यवसाय घरातच क्लास आहेत आत्ता. आधी मी काही त्याच्यासाठी वेगळी जागा नाही घेतलेली, पण माझ्या मते प्रत्येक महिलेने आपल्यामध्ये जी कला आहे ती ओळखून व्यवसाय प्रत्येक महिलेने केला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक महिला अपडेट राहील. घरामध्ये चूलमूल करून राहण्यापेक्षा प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःमधली कला ओळखून व्यवसाय केला पाहिजे असं मला वाटतं, नोकरी करण्यापेक्षा. हे माझं मत आहे. आणि सांगड घालायचं तर सगळ्या घरातल्यांची साथ आहे मला, त्यामुळे मी ती घालू शकते. माझे विद्यार्थी याचा सगळ्यात सहभाग माझ्या विद्यार्थ्यांचा पण आहे की विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स पण मला सांभाळून घेतात. इतकी अनेक संकट आली पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही की मॅडम सारख्या तुमच्या सुट्ट्या होतात तर कसं काय होणार आपण, पण नाही, त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं. यशोधन बापट सरांचाही मला खूप सपोर्ट असतो, त्यांच्या घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे. माझ्या सासरची मंडळी, माहेरची मंडळी, आई म्हणा किंवा माझी बहीण म्हणा, माझी दीर जाऊ, माझे मिस्टर, यांचं पण मला खूप मोलाचं सहकार्य असतं. म्हणून मी आज माझा हे क्लास छान चालवू शकते. तुमच्या गाण्याशिवाय तर आपली मुलाखत अर्धवटच राहील. हो, आज आता नवरात्र आहे तर मी छानसं देवीचंच गाणं सादर करणार आहे. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आये,
रचिली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या कृपेचा ओघ अखंडित तुझ्या कृपेचा ओघ अखंडित दुरितलयाला ने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू आम्हाला अविनाशी कीर्ती तू अवघ्या विश्वाची स्फूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाला ने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामध्ये निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामध्ये निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई खूप छान वाटलं. भक्तिमय वातावरणाने सुरुवात झाली आपली श्लोकाने आणि शेवटसुद्धा सुंदर भक्तिमय गाण्याने झाला. मस्त वाटलं. खूप खूप आभार रेवती तुझे. तू आज इथे येऊन नवदुर्गा तुझ्या जी कन्सेप्ट आहे त्यासाठी मला माझी निवड केली त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुझे फॉलोअर्स किंवा तुझे सबस्क्रायबर असेच वाढो हीच देवीजवळ प्रार्थना. आणि तू जे काही इतर ॲक्टिव्हिटीज करते त्यालाही खूप खूप माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि वेळ काढलात मुलाखतीसाठी त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.